भगवान बाबा की जय, संत वामन महाराज विश्वंभर महाराज की जय. विठला, 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 विठला. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. विडल विडल महायोग विटेत टेवी मरत्यावर मुंडरीकाय दातोन मुनींद्रै. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. प्रथम नमन प्रथम नमन. प्रथम नमन प्रथम नमन. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचेतानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भक्ताची लक्षणं सांगतात. विडल या पुण्यनगरीमध्ये परंपरेने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या नाम यज्ञातील आज 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ निमगाव सर्वांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी बॉस पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते महाराजाचे सौजन्यदाते व्यासपीठालक प्रेरणास्थान मार्गदर्शक झाले सगळे. सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ. विडल सगळं गाव एकत्रित येऊन हा सुंदर नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मच्छिंद्रनाथांचे गादी मच्छिंद्रनाथांचं अधिष्ठान असणारं आपलं हे गाव संपूर्ण महाराष्ट्रभर या गावची ख्याती आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या विशेष भक्तीतून ज्यांच्या सेवेतून आपल्या गावामध्ये प्रकट झाले असे परमपूज्य निगमानंद बाबांच्याच कृपा आशीर्वादानं हा सोहळा संपन्न होत आहे. आणि हा नामयज्ञ सोहळा ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रेरणे संपन्न होत आहे हरिभक्त परिण आदरणीय जनार्दन स्वामी महाराजांचंही मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळ्या गावचं सहकार्य आहे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य जवळपास 5 जणांकडे सौजन्य म्हणजे 5 पांडवांनी मिळून ह्या कृष्णाला आज इथं आणण्याचं काम केलेलं आहे. असे आमचे सखाराम मुरलीधर घुंगरट विठ्ठल नामदेव ठोंबरे सोमनाथ लक्ष्मण कुरे अनिल शिवचंद खिवसर आणि आजीनाथ लक्ष्मण राठोड या 5 व्यक्तिमत्वांकडे कीर्तनाचं सौजन्य आहे. या 5 पांडवांनाही मनापासून धन्यवाद. आणि आजचेच नाही 8ही दिवसाचे सौजन्यदाते आणि 8ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण ही आपल्या गावातली माणसे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणणं त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य. 24व्या वर्षातील हे सेवा सगळ्यांच्या विशेष आग्रहातून माझ्याकडे आलेली आहे. विडल विडल
कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांनी मला दिलं असे माझे अतिशय जवळचे मित्र, महाराष्ट्रभर गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष नाव आहे असे भजन सम्राट माझे जवळचे मित्र आमचे संजय महाराज देवकर. संजय महाराजांनी गेल्या वर्षीचा सप्ताह झाला की पुढच्या वर्षीची म्हणजे ह्या वर्षीची तारीख दिली ती 1 वर्षापूर्वी आणि 1 वर्षभरापासून ते माझ्या संपर्कामध्ये होते. परत जवळ आल्या थोडं तारीखेचं मागं पुढं झालं, तारीख परत बसत नव्हती. परंतु आज 7 ते 9 वेळेत नगरला कीर्तन होतं, पण आमच्या संजय महाराजांच्या वरचा आवाज वाढू नका, खालचाच राहू द्या, फक्त व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. संजय महाराजांच्या प्रेमामुळे तिथं 5 ते 7 कीर्तन केलं आणि तिथून परत इथं येण्याचा योग, त्याच्यामुळे थोडं 8:30चं तुमचं टायमिंग असून बी 10-15 मिनटं मागं पुढं झालं. परंतु ते तारखेचंच थोडं ॲडजस्टमेंटमुळं हा पळापळ माझी बी जास्त झाली, परंतु एक प्रेमामुळे ही सेवा माझ्याकडे आहे. असे आमचे संजय महाराज देवकर असतील, सगळेच त्यांचे सगळे सहकारी, माझे गुरुवर्य आदरणीय वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. भजन क्षेत्रातले एक दिग्गज नाव वारकरी सांप्रदायिक ज्येष्ठ गायक हरिभक्त परिणामचे हरिकिसनजी गुरुजी देवकर गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली पित्राची जोडी लागली. हां, आणि आदरणीय आमचे महादेव बाबा ही संपर्कामध्ये होते, आले त्यांची भेट झाली. महादेव महाराजांची विशेष उपस्थित, सगळीच मंडळी, सुंदर मृदुंगाचार्य दोन्ही आमचे लहू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मंडळ मृदुंगाचार्य, काय नाव महाराजांचं, लहू महाराजच का, हां, मृदुंगाचार्य लहू महाराज. दुसरे दादा छान, तुम्ही हार्मोनियम वादक, विनेकरी, शूटिंगवाले, सगळे टाळकळी चौबदार बी मस्त आहेत अगदी. बाबा असतील, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विडल हो, सगळे गायन क्षेत्रातील रती महारथी मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सुरुवातीला चाल म्हणणारे आणि सगळेच उपस्थित, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. सेवेला प्रारंभ. विडल अभंग तुकोबारांचा 3च चरणाचा आहे, पण भक्ताचं वर्म, भक्ताचा स्वधर्म आणि भक्ताचं लक्षण, भक्ताची व्याख्या, भक्त कोणाला म्हणायचं, ज्याला अभंगातली तत्व कळाले तो भक्ताच्या यादीत फिट बसणार. विठ्ठल एक म्हणलेलं खपक्या गंधाय, लय टपाऱ्या माळाय, लय वाऱ्या करतो, मग तो भक्त झाला. नाही, भक्त माळकरी असतो, भक्त गण लावतो, पण माळकरीच भक्त आहे असं 100% शिक्कामोर्तब करता येत नाही, कारण माळ घालून बी बाण करणारी बरीच आहेत. त्याच्यामुळे भक्त हा विषयच वेगळा आहे, ती भक्ताची व्याख्या भक्तच सांगू शकतो. विठ्ठल बसणारी थोडी जरा फ्रेश बसा, थोडं जरा रिलॅक्स, जरा हातानं टाळी, कीर्तनात बसले आणि मोकळं बसा, जरा रिलॅक्स, असं टेन्शन येऊन म्हणजे दगडावणी बसून आम्हाला टेन्शन देऊ नका, जरा असं मोकळं बसा, जरा हातानं टाळी, मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. विठ्ठल टाळी टाळी. कोण बघतंय? भक्ताचं लक्षण काय? लक्षणावरून माणूस ओळखला जातो. तुकोबाऱ्या सांगतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्त कुणाला म्हणे? ज्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी अत्यंत पराकोटीची निष्ठा आहे, निष्ठावंत भाव. आजचा अख्खा अभंग निष्ठा ह्या शब्दाच्या भोवती. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचं पहिलं लक्षण, निर्धार दुसरं लक्षण, निष्काम म्हणजे कशाचीच अपेक्षा नाही तिसरं लक्षण, आणि निश्चळ या शब्दाचा अर्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या अंतःकरणातली भगवंताविषयी श्रद्धा कमी होत नाही, अटल विश्वास, त्याला म्हणायचं निश्चल. विठ्ठल निष्ठा असेल तर परमार्थ करण्यात खरा आनंद आहे. आता सध्या निष्ठा राहिली नाही, निष्ठा निष्ठी. आता निष्ठा नाही, हितून निष्ठा, आणि जिथं माल मिळून तिथं जाऊन प्रविष्टा. विठ्ठल परमार्थ सध्या लांबी रुंदीत वाढला पण खोलीत कमी झाला, बाकीच्या सगळ्या गोष्टीत वाढला, पण निष्ठेच्या बाबतीत पहिल्या वारकऱ्यासारखी आता निष्ठा राहिली नाही. माझ्या ज्ञानोबा तुकोबा अष्टादश सगळे संत घ्या, भगवान बाबा, वामन भाऊ, ही जी संतांची जी मांदियाळे त्यांच्या काळातली जी निष्ठा आहे तेवढी निष्ठा आता नाही. विठ्ठल निष्ठा असेल तर देवाचं भजन करा म्हणून तुकोबाराय सांगतात, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे, निज निष्ठे नाम गावे. विठोबाशी शरण सुद्धा विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम गावे, निज निष्ठ नाम
विठोबाला जा आणि गायचंय तर निष्ठेनं गा. निज निष्ठे नाम गावे. हा निष्ठा शब्दाला माझ्या ज्ञानोबाने सुद्धा मान्यता दिली. म्हणून पसरदानात म्हणले ईश्वर निष्ठांची. मला ईश्वरनिष्ठ माणसं पाहिजेत म्हणले, बाकीच्या जगाचं मला काही घेणं देणं नाही. निष्ठा. आणि किती निष्ठा आमच्या भक्तांची भगवंतावर होते ऐका माय बाप. वानरश्रेणी म्हणले प्रमुख आपल्याला हनुमंतराय सगळ्यालाच माहिती, कारण प्रत्येक गावागावात ते वाघ बसला. इथं बी आहे बजरंग बली, ते जे पुंजे माय बाबा. आणि ताकदच तशी होती माय बाप. नळ निळ जांबवंत पुढे चाले हनुमंत. हे मारुत्राची पावर. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते आपल्याला येडेवणी करायला. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची. आता दाढी जाळल्या मिश्या राहिल्या असत्या का? मिश्या जळ गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तो का. एवढी ताकद का होती? तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पुट. अंजनी मातेचा दुधाचा थेंब जर दगड पडला तर धाडदिशीन दगड फुटत होता. दुधातच ताकद होती. आता आईचं दूध राहिलंय का? नाही. आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपनात बदल होतो. रबर जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची मोठं झाले चपटी. मग ती एक बाटली हाणली होती 100 वारकऱ्या सुद्धा एक पेताड ऐकत नाही. 100 जणांचा हरिपाठ बंद पडतात. ते डायरेक्ट म्हणतं बंद करा. हे माळकरी काय लायकीचे तर आम्हाला माहिती. हा त्यांचं सगळं आम्हाला माहिती. त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का काय? तो 5-6ची पण आमचा अध्यक्ष झाला का? ही पिणारी चित्रे असतात. 2 म्हातारे पारावर बसले. एक मला होय दारू प्यायला खोकला जातो का? दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार? आता ती घाली वेगळे, ही घाली. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगीत राहा. तरुण मुलं भरपूर आहेत. माझं तरुण मुलांना सांगणे, अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटून, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमची ओळखत्या नाडी, दारोसल्या त्यान गोडी, काव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावण्यात दारूला काडी, धरण्यानं बतुकोबाची जोडीन, मग कळून परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हारी जाऊन आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरी पाठवाचा विठ्ठल. पावर हनुमंतराय. अंजनी मातेने तप केले म्हणून असा वाघ आला. हनुमंतराय सगळ्याला माहिती. नळ नीळ जांबवंत हे ठोकाळ गडी सगळ्यालाच माहिती. ह्यांची तर निष्ठा होतीच. पण त्या वानर श्रेणीमध्ये गंधमादन नावाचा एक वानर होता. निष्ठा सांगतो बरं का. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आणि मग राम रावण युद्ध सुरू झालं. कुंभकर्णाला काय माहित नव्हतं ते काय झाले. ते झोपलं होतं. त्याच्याकडे 2च कामाचे जबाबदारी होते, पण खाणे आणि झोपणे. बऱ्याच जणांनी त्याचा वारसा पुढे चालवलाय. ते काहीच करीत नाही. ती जमिनीला त्यांचा भार आहे. आई बापाला बी जड झाल्यात, गाव बी त्यांना कटाळलंय, पण ती तत्व बदलीत नाहीत बघा. त्यांची त्या गोष्टीवर निष्ठाचे. पण खाणे झोपणे. एखादा सुद्धा काय काय कळाना तर कालाची इतका शाबुदाना खाल्ला एकाने, शिकला तर नाकातून शांगदाना बाहेर. अरे तू काय रोजानं जेवत होता का काय? जरा मापात खाणं बा. तुला काय मोलाने लावलंय का काय खायला? म्हणजे थोडा आहार तरी मापात पाहिजे ना. पण ती कुंभकर्णाची बी परंपरा चालवणारी बरीच माणसं आहेत. त्यांच्याकडे कामच तेवढे खाणे आणि झोपणे. अरे आळत झटकान कामाला लागा विठ्ठल. तरुण मुलाने तर असं हे बावार आगवातल्यावानी चाललं पाहिजे कायम. तरुण आहे ना तुझं रक्त करण्याचा थोडा कमी ठेव. नॉर्मल शब्द थोडी मिक्स खाली फक्त बॉक्सला वाढ. सरदार वल्लभभाई पटेल म्हणले तरुणांकडे 3 त पाहिजे. त कोणते 3 त? पहिली गोष्ट तेजस्विता, दुसरी गोष्ट तपस्विता, आणि तिसरी गोष्ट तत्परता. तेजस्वी म्हणजे मजबूत पाहिजे शरीरानं सुद्धा. असं मावळ्यांसारखं. कसे होते मावळे? वाघासंग कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार माणसं होती. ऊसाची मुळी तानाजीने धरली तर कर्र 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 मुळी पिळीत होते. आताच्या पर्यंत ऊस तुटा नाही. टिपरू धरले कण त्यात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला, त्याची वाटी सरकली खटकून. तू का हाल जगो तर तू आत्महत्या कर. तुला ऊस तुटाना, तू जगू नको बरं. तेजस्वी म्हणजे पावर पाहिजे. तपस्विता म्हणजे तरुणांचा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान तरुणांना पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तरुणांनी तत्पर पाहिजे. असा माणूस तर पेटला पाहिजे. त्यो काय काम आहे? छप्त्याचं पंगत वाढायची, काय करायचं? विना घेऊ का? पारायणाला बसू का? कीर्तन येऊ का? टाळ घेऊ का? तत्पर.
आणि जेव हिथं नटतो तेवच भाग्यवंत आहे का काय प्रमाण? तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तर भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तर भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तर भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत आहे तरुण जे आज कीर्तनाला आले ते. नटे हरे कीर्तनात. त्या कीर्तन धर्मक्षेत्र त्याला आनंद वाटला पाहिजे. तरुणाने तत्पर पाहिजे. आळशी असता कामा नये. खाणे झोपणे ह्याच्यासाठी आपला जन्म झाला नाही. मनगटाची धमक जरा जगाला दाखवा, जरा कार्य मोठं करा. तुमच्यामुळे गावची मान सुद्धा समाजात मोठी झाली पाहिजे. कुंभकर्णावाने जगू नका. खायचं आणि झोपायचं. ते झोपलं होतं त्याला हळूहळू उठवलं रावणाने. म्हणजे उठ. ते म्हणला काय झालंय? काय झालंय म्हणजे युद्ध करायचे. त्याला काहीच माहित नव्हतं काय झालंय ते. पण रामासंग युद्ध करायची गरज काय? रावण म्हणला सीताई साहेबाला मी पळवून आणले. आणि म्हणलं मग एक काम करणार, रामाचे कपडे घाल आणि सीताई साहेबाला वश करण्यासाठी जा. कोण सांगतोय? कुंभकर्ण. कोणाला? रावणाला. रावण म्हणला तू येडा झाला का काय? तू ज्या शाळेत शिकतो त्याचा हेडमास्तर आहे मी. आणि तू असलं मूर्खावाने सल्ले देतो का? पुढून बाणी यायला लागल्या ते धडात धड आपले मुंडकी उडायला लागले. तू आता सांगतो का रामाचे कपडे घालून सीताई समोर? अरे तुझ्या सांगण्याच्या अगोदरच मी हे प्रयोग राबवला. पण ऐक, रामाचे कपडे घालून जर सीतेच्या समोर गेलो तर माझ्या शरीरातला कामच नाहीसा झाला. इतकी सीता पवित्र आहे. म्हणजे रावणाला सुद्धा राम बनवण्याची ताकद ज्या माऊलीत आहे तिचं नाव सीता आहे मायबाप. ते बाकीचं नको सांगू. तू आता लढायला तयार हो. कुंभकर्ण झोपमोड झाली, उठला. त्याच्यासारखे झोपच नाही माय. आणि झोप पाहिजे पण प्रमाणात. 8 तास झोप ठीक आहे बघा. लयच कटाळलं तर 10 तास. काही काहींची झोपच इतकी जेवताना झोपतात राव. काय काय मी एका पंक्तीला घेत आलं ना माझ्या शेजारी झोपळ. पुंडलिकावर देव म्हणून तर त्याने डोकला हाणला असं त्याची टेराकोटची टोपी पडली गुळवणीत. आणि ती झोपीतच त्याला वाटलं पोळीचंही काय नको. आणि ती टोपी पोळी म्हणून टोपीत चोरायचा. चुरीतोय अंगठा तुटला, गुळवणी सांडली, वाटी वाकडी तिकडी केली. आणि चुरताच मनाला म्हणायचा कसली माऊली असन बा, असल्या निभार पोळ्या बनवल्या ते. आणि मी आता म्हणलं पोळी इतकी मऊ आहे की अशी गुळवणी टाकले की इकरायची. ह्याची का तुटा नाही? त्याच्या ताटात बघितलं टोपी. आता टेराकोटची टोपी ह्याच्या बापाने चुरली होती. काय झोप आहे राव. कीर्तनात काय काय झोपत्यात मूर्ख. माझ्या कीर्तनात नाही कोणी झोप. समजा तेवढी रिदम असल्यामुळं कोणाला ती होतच नाही झोप. पण झोपत्याच शक्यतो काय काय माणसं. काय काय नाही तिकडे गोळ्या खाऊन झोपा लागत नाही म्हणून इकडे येतात. हे का असं गावात कापड दुकानदार होतं कावाच कीर्तनाला येत नव्हतं. त्याचा आणि कीर्तनाचा संबंधच नाही. आता जवळच पेटलं का? विठाला कीर्तन करायचे शब्द म्हणजे रेडीमेड कापडाचंच दुकान आहे. कधी कोणचा शर्ट कोणाला फिट बसन. आणि माझ्याकडे तर नुसतं टी शर्टच एक आलं त्याच्यामुळे ते कुठं फिट बसते. विठाला कापड दुकानदार कीर्तन कधी येत नव्हते. आले मित्राच्या संगतीने महाराजाच्या जवळ बसले. आणि कीर्तनातलं मस्त गोड गायन वगैरे मस्त पैकी झुंझुन टाळ वाजायचं. डुकला लागला. झोपले दुकानदार झोपले. महाराजाच्या जवळच बसलेले. झोपीत गिरायक आलं. स्वप्न पडलं. स्वप्नात गिरायक आलं. गिरायकाने पांढरं कापड मागितलं. कायचं काय महाराजाचा दोहातार वडलं म्हणून. काय म्हणजे हे झोप लय वाईट आहे. तू का बरं आहे म्हणले. माझी झोप पळून गेली. पळून या गेली झोप. पळून गेली झोप. पळून या गेली झोप. होते पाप आडते
तुकोबाराय म्हणले माझी झोप पळून गेली. तो म्हणले तुकोबाराने पळून गेली म्हणजे त्यांना येत होती का काय झोप? अहो काय येणार नाही. आपलं कीर्तन 2 तास आहे, तुकोबारांचं कीर्तन 2 तास नव्हतं. एकदा सुरू झालं की कवर बी सुरूच. 9ला सुरू झालं की मग पहाटे 4 पर्यंत रामकृष्ण हरीचा आणि 4ला काकडा सुरू. त्यांचं काय बंद होतं काय कीर्तन? आणि कायला लोक तरी मर्रा येत्या मग लई उगा आता ह्या गप्पामध्ये चालू आहेत म्हणून तुम्ही येताय. नुसतं भजन असल्या कोण येतो? तुकोबारांच्या कीर्तन तसं झालं. सुरुवातीला मरणाची माणसं कीर्तन आणि रामकृष्ण हरी, दुसरं काहीच नाही, फक्त रामकृष्ण हरी तेच भजन. म्हणले हेच सारं या. सगळी लोक उठून गेली, एकच पट्ट्या थांबला. ती काय थांबला असतं, कीर्तन करायच्या खाली गोंगडं असतं. ती त्याच होत. ती म्हणायचं महाराजांचं कवाजे इटल होतंय र. ती वाट बघायचं. महाराज तो काय देहीचे विदेही बघूत अशा डोळे झाकून उड्या मारो मारो रामकृष्ण हरी नुसत्या कीर्तन. बसणारा हुशार होता. म्हणलं हे असं संपाच्या मापात नाही, आपल्यालाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल. रामकृष्ण हरी म्हणून तुकोबाराने उडी मारली की ते थोडं गोंगडं वाढायचं. परत उडी मारली की थोडं वाढायचं. थोडं थोडं करून जी गोंगडं काढून घेतलं खांद्यावर टाकलं. म्हणलं महाराज तुम्ही, तुमचा देव आणि तुमचं कीर्तन, आपण जर परत इकडं आलो तर आपलं नाव बदलावं. वैतागलं म्हणतीन. काय सांगावं तुम्हाला. असं अखंड कीर्तनाने असं भजन तुकोबारांचं कंटिन्यू चालू. दिन रजनी हाची दंदा, गोविंदा ते पवाडे, रात्र नकळे दिवस नकळे. हा विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा. न आवडे जनधन माता पिता, न आवडे जनधना विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो आवडे जन धन माता पिता. आवडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा. अखंड त्यांचा विषयच, विषय तो त्यांचा झाला नारायण. अखंड भजन. माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा अखंड भजन. एकदा काय झालं, रामकृष्ण हरी भजन करताना तुकोबाना थोडा डुकला लागला. झोप पळून गेली असं तुकोबाना का म्हणावं लागलं ह्याच्यावर सांगतो बरं. थोडा तुकोबाना राग आला की ही झोप भगवंताच्या माझ्यामध्ये आडवती, झोप आली नाही पाहिजे, काय करायचं. आता आज आपली पत्र्याची मंदिर, पूर्वी माळवादाची मंदिर होती आणि त्याला हलकडे असायची अशी कोयंडा. तुकोबारांची शिंडी, तुकोबाराने एक दावं घेतलं इकडं शिंडीला आणि दुसरं टोक त्या वरच्या कडीला ओढून बांधलं शिंडीला. आणि अखंड भोजन रामकृष्ण हरी. कदाचित डुकला लागला की शिंडीला लचका बसला की तुकोबाऱ्या जागे व्हायचे. आणि मग तुकोबाऱ्या म्हणले आता पळून या गेली झोप, होते पाप आडते. आपला कुंभकर्णाहून झोपेचा विषय निघाला. राम रावण युद्ध सुरू झालं. कुंभकर्ण उठवलं. कुंभकर्ण म्हणले चल लढायला आला. सगळी वानर सेना बाजूला आहे, पण गंधमादन नावाचा जो वानर होता तो कुंभकर्णाच्या तावडीत सापडला. निष्ठा सांगतो बरं का, चित्त देऊन ऐका. कुंभकर्णाने त्याला हातातच धरलं. ते आवडवे शरीराचं होतं ना, मालिकेत बघितलं असेल ना पोराने, खपक्याच्या खपके होतं ते. आणि असं हातातच धरला त्या गंधमादन नावाच्या वानराला. पण गंधमादन नावाचा वानर असा होता, त्याला भगवंताची दिनगी अशी होती की त्याच्या संपूर्ण शरीराचा सुगंध येत होता. शरीराचा सुगंध. आणि कुंभकर्णाने असं हातात दाबल्यावर त्याला असं सुगंध आल्या. म्हणलं कुणीकडून सेंट येतोय. त्याच्या लक्षात आलं ह्या गंधमादन नावाचा जो वानर आहे हा सुगंधित वानर आहे आणि कामाचा माणूस आहे.
ह्यो जर माणूस आपल्या पार्टीत आला, 2024 जवळ आले, फायद्याचा माणूस आहे, नोटा फिटा बघू कबूल झाला तर, नाही तर शेवटी ईडी दाखवावं लागेल. पण हेवा आपल्या पार्टीत पाहिजे. आधी ऑफर तर देऊन बघू म्हणले. ते गंध मदन म्हणला बोल. ती बघत काय मुजी तित का काय कोणाला आर तुरच आहे, बोल काय म्हणणं तुझं. हातात दाबलेला चिर चिर करायचा नुसतं असं, मारो काय म्हणणे. कुंभकर्ण म्हणला म्हणणं काहीच नाही, पार्टी बदलायचं काम करायचं. म्हणले का? अरे सोन्याचा रथ बोलवतो आणि लंकेत रवानी करतो, फक्त एक वाक्य म्हणायचं, मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे. एवढा एक शब्द सांग, तुला जीवनदान. लगेच लंकेचा तुला मायबाप सेनापती बनवतो, मंत्रीपद. आता मंत्रीपदावनं तर लय भांडण सध्या. ज्यांना मिळालं नाही त्यांना वाटते कोणतं तरी मिळावं, ज्यांना उप मिळाले त्यांना वाटते मुख्य मिळावं, जे कुठंच नाही त्यांना वाटते भावी. त्या भावीचं तर लय फॅशन आली, भावी मुख्यमंत्री, कुणी उठसूट, भावी सरपंच, भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी हाय हे जपा. भावीकडे जायची गरज नाही, भावी तुमच्याकडे फक्त कामा विश्वास ठेवा. विठ्ठल मंत्रीपदाचा दर्जा, Z+ सुरक्षा, सोन्याची लंगाय, पार्टी बदल. कोण म्हणतंय? कुंभकर्ण. कोणाला? गंधमादानं सांगितलंय, रावणाचा आहे म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं काय वाईट आहे. मी जगलो तरी रामाचा आणि मेलो तरी देह जावो अथवा राहो, 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 अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणन जोडी सर्वथा, चरणन जोडी सर्वथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणन जोडी सर्वथा, चरणन तुझी पंढरीनाथ. किती निष्ठा आहे. देह जावा त्वा राहो पांडुरंगी, हा मेलो तरी रामाचाच म्हणून. अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा काय त्या जिंदगीत अर्थ आहे. जगलो तरी रामाचा, मेलो तरी रामाचा. त्या कुंभकर्णाला इतका राग आला, इतका दाबलं मायबाप, गंधमादन नावाचा मानर हातामध्येच गतप्राण झाला. जीव सोडला पण निष्ठा सोडली नाही. आणि अशी निष्ठा ज्याच्या अंतकरणात आहे तेच खरे भक्त आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर निर्धार हे, निर्धार हे वर निर्धार हे, निर्धार
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तुकोबारांनी लक्षण सांगितलं. भक्त आवाज वाढा थोडा. निष्ठावंत भाव, ज्याच्या अंतकरणात भगवंताविषयी निष्ठा आहे, हा भक्ताचा स्वधर्म. स्वधर्म म्हणजे त्याचा मूळ गुण, मूलभूत, त्याच्यापासून तो वेगळाच होऊ शकत नाही, त्याला म्हणायचं स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा. अंगद सुद्धा शिष्टाई करायला गेलं तर त्यावेळेस बी रावणाने अशीच ऑफर दिली होती. अंगदाला सिंहासन दिलं नाही, त्याने शिफ्टीचं सिंहासन बनवलं आणि त्याच्यावर बसला. रावण म्हणलं, ए अंगदा, काय त्या रामाचं जय जयकार करतो? अरे तुझा बाप वाली, तुझ्या बापाला रामाने मारलं आणि तरी तू त्याच पार्टीचा प्रचार करतो. काय तुला कळतं का नाही? म्हणलं हल्ली इकडे ये. अंगद म्हणलं, ए रावणा, तोंड संभळून बोल, माझ्या बापाचं नाव काढू नको, कारण माझ्या बापाची आणि तुझी कधीच लेवल होणार नाही. कारण माझा बाप वाली किती बलाटे हे तुला बी चांगलं माहिती. तिला पॉवरफुल होतं बरं का. रावणा सुद्धा फजिती केली ती. रावण त्याच्या पुढे गेला तर एक दिवशी अहंकार दाखवला. वालीने असा दाबला, जायरे काखत दाबला आणि काखत घालून 7 समुद्रात आंघोळ केली. आणि अंगद लहान होता, पाण्यात खेळत होता, त्याला खेळणं म्हणून काय नव्हतं. तर रावणाला पाण्याला उलट बांधलं होतं. कोणाच्या पाण्याला? अंगदाच्या वालीनी. आणि रावणाची जशी केस होती आणि अंगदाने धरू धरू लुचायचा रावणाची केस, तू रडायचा रावण पाण्यात. अंगद म्हणला, अरे मी लघवी केली तर ती तुझ्या तोंडात गेली, तू काय सांगतो पार्टी बद्दल? तू लागला बा आता हाणायला, तू आता मोठा झाला र, तू पहिला लोकलच होता, तू आता गुरागतो का आमच्या? तू ग तुझ्या प्रारब्धाने तुला मिळालं, मग आम्हाला हाणतो का? तुझंच कल्याण करायचं असेल तर तूच पार्टी बदल. काय वाघ असन मग ते अंगद सुद्धा एवढ्या लंकेत एकटा गेला होता, तिथं जाऊन त्याला झपकीत होता. आणि अंगद म्हणला, अजून एक सांगतो ह्याच्या पुढचं, हो की तर पाय ठेवला असा जाग्यावर पाय रावला. हे पाय फक्त तुमच्यातल्या कोणत्या बी पट्ट्याने हलवून दाखव. सीताई साहेबांना हितच राहू द्या, मी प्रभू रामचंद्राला सांगतो आपले हार झाले, आपण महागर जाऊ. रामाच्या परस्पर एवढं वचन, जाग्यावर पाय ठेवला. म्हणले या कुणी बिन हलवून दाखवा पाय. बाकीचे म्हणले आता तर संधी मिळाली, नुसता पायच वाढायचा आहे. आणि रावण काय सोपा आहे का काय? म्हणले ह्याने कायलाच परत गदा गदा हलवला होता आणि पाय तर उचलूनच आपटीन म्हणला. बाकीच्यांना बी जरा कॉन्फिडन्स आला ना. म्हणले गाव फिरलंय. फिरत फिरत काय ना गाव पुरा काटा करत. गाव लय नमुना असतं. गाव कोणत्या पक्षाचा? हा आम्ही तुमचेच आहे, तुम्ही आहेत वाट लावायला. 50-50 लाख गेलो, कोट तरी काय कायचा नंबर लागला नाही ह्या लॉट मध्ये. आता झाली ना ग्रामपंचायत. आमच्या सरपंचाचं 1.5 कोटी गेल्यात, 1.5 कोटी वाटल्यात. नम्रता आणि काम केल्यावर निवडून येतं. आता तसलं काय नाही. पैसा आहे का तर बोला, पैसा असेल तर लढायचं. लोक म्हणजे लय काम करतो, लय गोड फीड काय नाही. लोक गोड फक्त गोड बोलूनच वाट लावतात, तिकडे गेल्यावर झटका दावतात. माल फेका, निवडूनच येणार. विठ्ठल अंगद म्हणला, काय सांग, पाय हलवा. आमची युद्धात माघार. इंद्रजित ही बाकीची कंपनी, खरं दूषण, बरीच गँग होती. भक्ताचा पाय येते तो हलत असतो का? अंगदाचा पाय कसाच हाला ना. शेवटी बाकीची रावणाकडे गेली, म्हणले सरकार आम्हाला वाटत होतं जरा काहीतरी होईना आमचं बी, पण नाही पोचलं म्हणले. शेवटी गावाने खटका केलाच आमचा. तुम्हालाच फॉर्म भरावं लागेल तर काहीतरी गोलाला आपल्या नशिबात आहे, नाही तर तसा तर काय पाय हाला नाही म्हणले वा आपल्याला. रावण म्हणला, मग बघतोच ह्याच्याकडे जरा. एवढा लंकेचा राजाने एका वानरासाठी खाली आला, काय अपमान आहे माय बाप. आला खाली, अंगदाच्या जवळ आला आणि अंगदाच्या पायाला हात लावणार. अंगदानं पाय माघार घेतला. अय मूर्खा, जर पायच धरायचे तर रामाचे धर, जीवनाचं कल्याण तरी होईल. अरे माझं काय पाय धरतो, आम्ही भक्त आहे. तुझं उद्धार करायचं तर रामाचं पाय धरण, आई साहेबाला माघारी करण. पाय काय हलवतो? एवढा पराक्रम त्या अंगदानं केला. रावणाच्या तोंडावर केला, दुसऱ्याच्या गावात जाऊन केला, त्याच्या नगरीत जाऊन केला, त्याच्या मंत्र्यात एकटा केला, त्याच्या सैन्यात एकटा केला. पण ऑफर देऊन सुद्धा पक्ष बदलला नाही. याला म्हणायचं निष्ठा. विठ्ठल आता सध्याच्या माणसाने निष्ठा शब्दाबद्दल बोलायचं नाही, कारण निष्ठा शब्द सुद्धा सध्या आत्महत्या करण्याच्या मापात आहे. निष्ठा शब्द सुद्धा सध्या लय रडतोय ढासा सध्या. त्याला सुद्धा लय अपमान वाटतंय. मला कशामुळे निष्ठा शब्द प्राप्त झाला असेल? कारण ह्या राजकारण्यांनी पुरी निष्ठा मातीत घातली. कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणत्या पार्टीत आहे हेच कळा नाही सध्या जगात. मी म्हणतो महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं असेल
तिथं एकच पक्ष दोन्ही बी बाजूला आहे. सरकारमध्ये बी तेवच पक्ष आणि विरोधी पक्षात बी तेवच पक्ष आहे. होय संजय महाराज, हाय का दुसरं राज्य असं त्याने दाखवून द्यावं? नाही नाही, अमेरिकेत सुद्धा नाही हो. ही महाराष्ट्रात जी कला आहे ती जगात कोणाकडे नाही भेटायला. सत्तेत बी तीच आहेत, विरोधी पक्षात बी तेवच पक्ष आहे. काहीच नाही, निष्ठा ही काही राहिलं नाही. खरं सांग का, जनमताचा कौल, निष्ठा, पक्षनिष्ठा, विचारसरणी, लोक काय म्हणतील ह्या गोष्टीला सध्या झिरो किंमत आहे. सध्या एकच गोष्टीला किंमत आहे, सत्ता. सत्ता पाहिजे फक्त, बाकी काय नको. कोण कोणाचा विचार करतो? ह्यांची जुनी भाषणं जर ऐकली, ही चांगल्या काळजाच्या माणसाला अटॅक येईन राव. कसली विरोधात बोलत होती ही, धनाधन एकमेकाला लाखो सभेत एकमेकाच्या विरोधात बोलत होते. ही दिवसा एक झाली. हा, राजकीय लोकांकडून एकच गोष्ट शिकण्यासारखी चांगली गोष्ट आहे बघा. कुणी कितीही बोललं तरी विसरून कसं जायचं हे राजकीय लोकांकडून शिका. हा चांगला गुण आहे. तरुण मुलांनी तेवढा गुण ध्यानात ठेवा. बाकी त्यांचं गुण घेऊ नका, तेवढा गुण घ्या. विसरून कसं जायचं. आणि तुम्ही एखाद्याचा शब्द लावून धरता, तो मला असं बोललाय ना, मी बघतोच. बघू नको, तो मूर्ख आहे. ह्या राजकारण्यांकडून काय शिकला तेवढंच शिका, विसरून जा. विठ्ठल. काय राहिलंय सध्या टीव्हीला सुद्धा? 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला? धराधरी, वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, बुकाबुकी, थोकथुकी, शाही फेका, डाऱ्या जण आंदोलन करा. ह्याची आली त्याची बळाली, ही गेली ती राहिली नाही. अरे शेतकऱ्याचं बघायला का, त्यांना बीडीला पैसे नाही, त्यांच्या मालाला भाव नाही. महिलांचं सशक्तीकरण करा, पोरांच्या भरत्या काढा. ती पळू पळू मिली रस्त्याच्या कडे व्यायाम करू करू, त्यांचा कुठं नंबर लाग. त्यांचं राहिलं लांब, ह्यांचीच भांडणं बघून घ्यावं. कोणी उठायचं, नुसतं भुकायचं. सगळ्या पक्षात ठराविक माणसं तर भुकण्यासाठीच ठेवल्यात आहेत बघा. त्यांच्याकडे नित्य नियमाची आरती कशी असते तसं त्यांचं कामच आहे. सकाळी उठणे, गन पावडर करून आलीच ती भुकायला. आवाक्याच्या बाहेरच गप्पा गप पुढचंच रान आणायचं. सगळ्या पक्षात आहेत बरं का, ती काय एकाच नाही. सगळ्या पक्षात तशी ठराविक माणसं अशी पिरूनच ठेवल्यात, फक्त वाटुळ करण्यासाठी. विठ्ठल. सध्या एकच प्रमाण फिट बसते, धुंद झाला तुझा दरबार. सध्या दरबार धुंद झालाय. मग सगळं काय नीती काय राहिलं नाही. अहो, जपानमध्ये चोर पकडणं मशीनला एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावानं मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात हात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. पैसे काढ. हे काय सप्त्याची पंगत आहे का? कुणी आणि खाऊन जा, फुकट आहे का? मग नोट काढायची, बॉक्सात टाकायचे. मग तुमचा ते धरलेला पाय ते सुरते. चौकात चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरते. तिथं एक तिथं एक, अशा मशीनीत आपला नमुना तिथं गेला. आणि त्यांनी ती मशीन बघितलं गो, आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हात आले, बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकाट. मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळलं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली माणसं म्हणजे अति हुशार आहेत. हुशार आहेत, फक्त हुशारीला दिशा योग्य पाहिजे. सगळे अस्ताव्यस्तता आहे बाबा. आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायात आहे. विडवल हो, असे सप्त करणं. अरे सप्त म्हणजे गावचं नाक आहे. हे वैभव आहे मा बाप. महिला मंडळ असेल, गावातील तरुण पिढी असेल, सगळी वेगवेगळ्या विचाराची माणसं, सगळे मतभेद सोडून एका आईच्या लेकरासारखा गुन्ह्या गोविंदाने धर्म मंडपाला एक होतात. आणि गावचं जीवन हे आदर्श जीवन हो, यासाठी माझ्या ज्ञानोबा तुकोबारांचा दरबार आहे. आणि तुम्ही ते करताय. पण अध्यात्म क्षेत्रामध्ये, समाजकारणामध्ये, धर्मकार्यामध्ये आपल्या गावचं विशेष. आणि मच्छिंद्रनाथ गडाचं असल्यामुळे तर काय महाराष्ट्रभर ख्याती आहे. त्याच्यामुळे गाव सुद्धा आणि असे नामयज्ञ करण्यासाठी सुद्धा माणसं सुद्धा भाग्यवान लागतात. कारण हे भजन पूजन कुठे होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, हे भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट बाहेर राखून, त्याची वाट बाहेर राखून, त्याची वाट बाहेर राखून, भाग्यवंत घरी
भजन पूजन बाईमध्ये भजन बसणारे म्हणते नि का दाहवत येत बा एकमेकाव दाहून नाही याला लय घासावं लागते हे एवढं सोपं नाही जिंदगी गेली काय कांच्या सा लागा नाही ताल तर त्यांच्या स्वप्नातच नाही पण आज सगळे गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे बी वजनदार असे स्टाव करून काय चालले रे ह्यांचं नेमकं हा त्यात पुढं ताल सम्राट आमचे गुरुजी बी समोर आहेत हा असे सगळे असंख्य विद्यार्थी घडवलेत त्यांनी आणि सांगण्याचा उद्देश हे भजन पूजन कुठे होत नाही भाग्यवंता घरी भजन पूजन हा त्याचे वाटप आहे रघुनंद गाव सुद्धा भाग्यवान असावं लागतं तर माझ्या ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांचा असा हा जे जेकार होत असतो मायबाप आणि त्या आदर्शवत प्रणालीचं आपण अनुकरण करतोय सध्या सगळे अस्ताव्यस्त आहे पण अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या विचारात आहे माय अंगदानं मायबाप एवढा पराक्रम केला पण निष्ठा कमी नाही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म कितीतरी उदाहरण आहेत त्यांची निष्ठा कमी झाली नाही मराठवाड्यात एक साधू होऊन गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये संत मारुती महाराज कानेगावकर महिन्याचे वारकरी पंढरपूरचे वारीला निघाले धर्मपत्नीनं पाय धरलं महाराज आपला मुलगा आजारी त्याच्याकडे जरा बघा बारकाय काय हा रडते माझे बाळत आणि असं आणि विनंती केली महाराज वारीला जाऊ नका म्हणत नाही पण मुलाचं काहीतरी बघा धर्मपत्नी सुद्धा अशी एक सांगतो तुकोबाऱ्यांचा परमार्थ आणि तुकोबाऱ्यांचा संसार ह्या दोन्ही गोष्टी जर कोणामुळे झाल्या असेल तर फक्त जिजाबाईमुळे जिजाबाई सात्विक विचार कडक स्वभाव तिचा कडक होता पण अंतकरणात प्रेम कमी नव्हतं बरं का हे आपली आमच्यातली महाराज सुद्धा नाव ठेव जिजाबाई अशी तशी तू गपरा जिजाबाई सारखं प्रेमच नव्हतं तुकोबाऱ्या 13 दिवस उपाशी होते गात्यासाठी तर जिजाबाई बी जीवली नाही का मालक जेवत नाहीत तर मी कस काय जीव तुम्ही नका त्याचं पालन करू कारण तुकारामच जर पिऊन येत असेल तुम्ही तरी कवर उलट तुम्ही कचून खायचं 7 वाजताच मस्तपैकी आताच नाही ही पूर्वी तुकोबारा बी तशी होते आता तुकारामच लिजिम खेळत येतोय जिजाबाई तरी कवर वाट बघन हा हा आणि एक सांगतो तुम्ही गप्पा हाणताय गावात हे फक्त ह्यांची कृपा आहे शेतकऱ्याची बायको तर साक्षात लक्ष्मी तिच्या इतकं काम महिलांनी इतकं कुणीच करू शकत नाही धर्म सुद्धा त्यांनीच टिकवलाय सगळ्या सणांचं महत्व आमच्या महिलांमुळेच टिकू नये पहाटे 4 पासून रात्री 11 पर्यंत फक्त माऊलीनीच काम करू जाणं शेतकऱ्याची बायको तर लक्ष्मीच तिला राग नाही लोभ नाही मानाची बी अपेक्षा नाही नवरा बायकोची कधी शेतकऱ्याची भांडणं होत नाही चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या फुसफुस करते रुसून जाते धारा काढाय परत माघारी शेजारी म्हणले 1.5 महिने येणार नव्हते 1.5 तासात कस काली मामा म्हणले त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का मग मर काम करू करू मग मरा किती चिकाटी संसाराबद्दल ही तुमच्या जी कडक टोप्या आहेत ना पुरुष मंडळीचे जरा माता माऊल्यांचे कधीतरी आभार माना जरा जेवाय बसल्या म्हणे जावा भाजी छान झाली स्वयंपाक छान आहे तुझ्या हाताला चव आहे जरा वर्णन करीत जा माऊल्यांचं कवा वर्णन करणार आहे त्यांचं विठाल हो तुमची दखल सरकारला घ्यावी लागली म्हणून हाफ तिकीट केलंय तीर्थयात्रा करा आता हाफ तिकिटावरच तिकीट हाफ 33% राखीव आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत आमदारकी खासदार प्रत्येक क्षेत्रात राजकारणात 33% महिलांना राखीव डोकंच लावायचं नाही एक मला माझं लय वजन तुझं वजन तिकडे इथं आरक्षण पडले डोकं लावायचं नाही इतका महिलांचा सन्मान मायबाप सरकारनं सुद्धा केला आणि केलाच पाहिजे ही काळाची गरज आहे कारण परवा लक्ष्मी पूजन खरे ह्याच लक्ष्मी आहेत पाय लक्ष्मीचे हाती तिसे यावे काकुली ते अरे घरातल्या एक सांगतो पोटातली मुलगी वाचवा पत्नीचा सन्मान करा आईची सेवा करा आणि भावानं बहिणीवर प्रेम करा ज्या त्या स्वरूपात असलेली लक्ष्मी तिला योग्य सन्मान द्या हे खरं लक्ष्मी पूजन आहे विठ्ठल हो संत मारुती महाराज कानेगावकर वारीला निघाले धर्मपत्नी म्हणली मालक मुलगा आजारी वारीला जाऊ नका पण निष्ठावंत भाऊ भक्ताचा स्वधर्म किती निष्ठा असन निर्धार हे वर्म चुकून निर्धार मारुती महाराज धर्मपत्नीला म्हणले मुलगा आजारीच आहे अजून मेला तर नाही ना बघा बरं का निष्ठा किती असून पांडुरंगावर 10 किलोमीटर पुढे गेले आणि मुलगा गतप्राण झाला मागून वारकरी निरोप घेऊन आले बाबा मुलगा गतप्राण झाला तरी मारुती महाराज म्हणले मुलगा गेला का ठीक आहे आता मी माघारी आल्यावर काय जिवंत होईन का नाही मग मेलेल्या मुलासाठी जिवंत माणसाची मी वारी का चुकू माझ्या नियमात का बदल करू वारी चुको निधी हारे वारी
चुको हरे हरे बिहारी हे पंढरीचा वार करी वारी चुकोने बिहारी 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 वारी चुकवली नाही हे कशाचं प्रतीक आहे? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्मच निर्धार भगवंतावर भार घालतात आणि ते वर्माला कधी चुकत नाही. निर्धार हे वर्म चुकवू नये. आणि जशी भक्ताची आमच्या देवाविषयी निष्ठा होती तशी छत्रपतींची रयतेविषयी होती आणि तशीच निष्ठा मावळ्यांची आपल्या राजासाठी होती. आणि मावळ्यांची सुद्धा छत्रपतीवर निष्ठाच होती म्हणून माणसं मारायला तयार होती. 18 पगड जाती एक कमी ठेवा 18 पगड जाती ते मावळे एकत्र केले. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचला तोता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. छत्रपतींचा लढा कोणत्या जातीविरुद्ध कोणत्या धर्माविरुद्ध अजिबात नाही. त्यांचा लढा अन्यायाच्या विरुद्ध आहे, अत्याचार आहे. जातीपातीचं काय करायचंय? 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले, स्वराज्य निर्माण केलं. आणि मावळे सुद्धा असे होते. छत्रपतीने एखादी मोहीम काढली म्हणले आता हे किल्ला घ्यायचाय, लगेच तानाजी बाजी पुढेची राजे ही जबाबदारी माझ्यावर. तानाजी पुढे लगे बाजा म्हणा अरे काय तानाजी मागल्या वेळेस बी तूच गेला का आता बी तूच, आम्हाला काय चान्स आहे का नाही? कशाला मरायला माणसं पुढं पुढं येत होती. आणि जग निर्माण झाल्यापासून एकच काळ असा जिथं माणसं मरायला तयार होते, त्या काळाचं नाव आहे छत्रपतींची शिवशाही. प्राण दिले प्राण दिले सत्तेसाठी प्राण दिले सत्तेसाठी प्राण दिले सत्तेसाठी दान दिले सत्तेसाठी दान दिले क्लिअर सांगा बरं. सत्तेसाठी प्राण दिले भगवे निशान दाविले. हा भावगीतातलं प्रमाण. हा सत्तेसाठी प्राण दिले. आमच्या मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली. मायबाप भगव निशान फडकून दाखवलं. मावळे आमच्या माणसं मारायला तयार होती. निष्ठा ऐका. गोडखिंडीमध्ये बाजी प्रभू आहेत. राजे तुम्ही गडाकडे प्रस्थान करा. पोचल्यावर तोफेचा आवाज करा, मी समजेन माझा राजा गडावर सुखरूप पोचलाय. राजे म्हणतात बाजी तुमचं वय ज्येष्ठ आहे, तुम्ही वयाने ज्येष्ठ आहेत, वय जास्त होतं बरं का. आम्ही तरुण रक्ताचं सळसळतं रक्त, आम्ही थांबतो गोडखिंडीत, तुम्ही गडाकडे प्रस्थान करा. बाजी प्रभू म्हणतात राजन या महाराष्ट्राच्या मातेला बाजीची गरज नाही पण शिवाजीची गरज आहे. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजन आमच्यासारखे मावळे पुन्हा पुन्हा जन्माला येतील आणि मरतील, पण पोटच्या मुलावर आई जेवढी प्रेम करते तेवढा आपल्या रयतेवर प्रेम करणार तुमच्यासारखा छत्रपती युगायुगामध्ये पुन्हा घडत नसतो. आणि ते वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आज तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर उद्या महाराष्ट्र आम्हाला जावे. अरे का त्या काळात बलिदान देणारा एकही पाठ्य जन्माला आला नव्हता का? छत्रपतींना पकडेपर्यंत मावळ्याने काय पुरुषार्थ गाजवला? इतिहासाला काय तोंड दाखवायचं आम्ही? राजे गडाकडे प्रस्थान करा. प्रसंग आहे कथा. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. आवाज द्या. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊनी ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊनी ढाल आणि तलवार.
प्रभूला बाजी प्रभू बोले शिवबाला शिवबा बोले बाजी प्रभूला बाजी प्रभू बोले शिवबाला स्वराज्यासाठी प्राणार्पण करू तुम्ही जावे हो विशाळ गडाला स्वराज्यासाठी प्राणार्पण करू तुम्ही जावे हो विशाळ गडाला मातीसाठी प्राण वेचले मातीसाठी प्राण वेचले मानली नाही कधी हार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार आणि तलवार ढाल आणि तलवार छत्रपती शिवाजी महाराज की प्राण अर्पण केलं आमच्या बाजी प्रभूंनी आणि गोड खिंडीला नाव पावन खिंड बोललं निष्ठा सोडली नाही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्ठा आणि भगवंताविषयी निर्धार हे भक्ताची लक्षणे आणि ज्याच्या अंतकरणात भगवंताविषयी निष्ठा निर्धार आहे तो भक्त देवाकडून कसलीच अपेक्षा करत नाही तो निष्काम असतो निष्काम निशाळा विठ्ठल विश्वास निष्काम निशाळा विठ्ठली 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 विश्वास पावने आवासा आणि काची निष्काम निशाळा विठ्ठली विश्वास निष्काम निशाळा विठ्ठली विश्वास निष्काम निशाळा विठ्ठली विश्वास निष्काम निशाळा विठ्ठली विश्वास अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची निष्काम स्वार्थच नाही निस्वार्थ निष्काम अपेक्षाच नाही कसली निश्चळ म्हणजे अटळ विश्वास आणि निष्ठा आहे निर्धार आहे निष्काम आहे निश्चळ आहे असा भक्त इको कमी ठेवा जो सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे त्या भक्ताला बाकीच्या देवांची वाट बघण्याची गरजच पडत नाही पाहू नये वास तुकोबरा आम्हाला गरज नाही एक दरेला चित्ती आम्ही रखमाईचा पती एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम नाही विठ्ठली फक्त विठ्ठल आणि विठ्ठलासारखा देवच नाही बळीया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव अहो किती प्रेमळ आणि विठो माझा लेकुरवाळा माझा देव आहे होय सगळे भारत देशामध्ये सगळे देवस्थान बघा हजारो रुपये खर्च करून माणूस बालाजीला जाते जाऊ नये या मताचा मी नाही बरं का पण विठ्ठल किती प्रेमळ आणि किती भक्ताला जवळ घेतो हे जेव्हा सांगतो 1,00,000-2 लाख खर्च होतोय बालाजीला जाऊन पण बालाजी 50 फूट लांबूनच बघायचं तिथं गेल्यावर बी जे अरे आलो होतो रे बाबा रिटर्न पण पंढरपूरला जा डायरेक्ट पायावर डोकं असं कोणतं देवस्थान आहे बरं इतक्या जवळ आणि जीन त्याला इतक्या जवळ डायरेक्ट पायाला हात माणूस लावू शकतो आणि म्हणून तर तो कोबर आहे म्हणले विठ्ठली विश्वास असं भक्ताला जवळ घेतो माय बघतो आणि पाहू नये वास आणि कस त्याच्या बाकीच्या देवांची भक्ती करण्याची वेळच आमच्या येत नाही पण निष्ठा असल्यामुळे आम्ही निष्काम आहेत संत किती निष्काम असतात भक्त किती निष्काम असतात ते आपण पाहू त्या अगोदर एकदा हाताने टाळी मुखाने नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं विठोबा रखुमाई ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भवनाजुत हनुमान की जय विठ्ठल गोपाल गोपाल निष्काम
त्यांच्या अंतकरणात कशा विषयाचा मोहच नाही, त्याला म्हणायचं निष्काम. नामदेवरांचे वडील दामाजी पंत मंगळवेढा, आणि गावागावात जाऊन ते कापड विकायचे, शिंपी व्यवसाय होता त्यांचा. आणि नामदेवरांना सांगितलं तू बी आता हेच काम कर. आणि नामदेवरांनी कापडाचं गटोटं घेतलं आणि गेले मायबाप विकायला बाजारपेठेत. पण दुकानदारच देहभान विसरून भजन चालू, फक्त भजन. आता दुकानदारच जर देहभान नसेल तर कसं काय गिऱ्हाईक येईन? कसं शक्य? रुपया भावाने नाही. दिवस मावळा. नामदेवराय म्हणजे चला आता तसंच गटोडं बांधलं, निघाले घरी माघारी पंढरपूरून परत मंगळवेढ्याला. येतात त्या रस्त्याच्या कडेला 2 दगड बघितले बोली मोठे नामदेवरांनी. आणि नामदेवरांना त्या दगडांची दया आली. बघा बरं का त्यांचं अंतकरण कसं आहे. आणि नामदेवराय दगडाला म्हणले राम राम दगड बुवा. दगडाच्या बाजूने मी नामदेवराज बोलायचा राम राम नामदेव महाराज. काय म्हणले थंडीचा दिवस आहे, उघडे बंब बसले. म्हणले काय गरिबी वाईट असते म्हणले, मोठ्याचं काही खपत. आमचं अवघडे म्हणले, मोठ्याने केलं की फॅशन म्हणायचं, गरिबाने केलं की मूर्खपणा आहे. गरिबी वाईट असते म्हणले, गरिबी. आणि खरंच गरिबी वाईट असते म्हणा. तुमची परिस्थिती नाजूक असेल ना, जवळचे सुद्धा माणसं म्हणतात ते आमचा जवळचा नाही, तो लांबचा आहे. आणि तुम्ही खपक्या माणूस असला की लांबचे सुद्धा म्हणतात हे तो जवळचा नाही र, तो लांबचाच आहे, पण पैशामुळे जवळ झाला ना. पैशाला किंमत आहे. आता माझ्याकडे रुपया नसता तर मला माऊली कोण म्हणेन, ए माऊली आहे. माझ्याकडे थोडा पैसा आला की माऊ. बघा बरं का भाषा बदलली बरं का लोकांची. मी चांगलाच गुटगुटीत झालो की माऊली शेठ. हा सब पैसे के सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे सर्व पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. जब तक अपने पल्लों में पैसा, जब तक अपने पल्लों में पैसा, तब तक सलाम 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 करे. जब पैसा निकल गया तो, जब पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे तुमच्या खिशात नोट आहेत. जब अपने पलों में पैसा है तो सब लोग सलाम करे. पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं मिठ्ठा बोले. साले सब पैसे के भाई. कोण खातो तुम्हाला? नोटाला किंमत आहे, धनवंताला गे सर्व मान्यता. गरीबाचं दुःख गरीबाला कळत असतं. तसं ते दगड बोलायला लागले, म्हणले आम्ही काय गरीब घरची माणसं, आम्हाला कोण कपडे काय दिवाळी तर आमच्या स्वप्नातच नाही. नामदेवराय म्हणले घाबरू नका, निष्काम सांगतो बरं का, अपेक्षाच नाही. म्हणले हे घ्या माझ्याकडले कपडे. दगडाला गुंडाळली ना, दगडालाच दोहतारने शिवलं. आणि म्हणले पैसे द्या 8 दिवसांनी. आणि जामीन शेजारचा दगड धोंडबा. म्हणजे दोन्ही बाजूने नामदेवराज संवाद. विष्णुमय जग वैष्णवांचा. दगडाच्या बाजूने मी नामदेवराज बोलायचे. ठीक आहे म्हणले 8 दिवसांनी पैसे द्या. दगडालाच कापड गुंडाळले ना, आले पंढरपुरात माघारी. दामाजी पंतांनी मोकळे नामदेव बघितल्या. दामाजी पंत खुश झाले. पोराला जरा कळायला लागलं गाड्या म्हणजे दुकानातली माल इकून आलेलं दिसतंय. नामा इकलं का? हं आण पैसे. नाही पैसे म्हणले 8 दिवसांनी. जामीन हाय म्हणले धोंडबा. दामाजी पंताना काय माहिती कसला धोंडबा कसला धोडबा. त्यांना वाटलं माणसाचीच नाव आहेत. 8 दिवस दामाजी पंत काय बोलले नाहीत. म्हणले येते ना 8 दिवसात. 9व्या दिवशी नामदेवराय पैसे आले नाहीत, जामीन कोण आहे, त्यांना घेऊन यावं लागेल. ठीक आहे म्हणले आणतो जामीन. गेले परत दगडोबान धोंडोबाकडं. आता जी कापड गुंडाळली होती ती लोकांनी ओढून नेली. लोक ठेवीत असतात होतं. लोक
लोक लई इडीत राव, उसाची टायली पलटी झाली तरी मुळ्या कनाकन उचलते. अरे त्याचा जीव चालला तिथं येर टाकू टाकू, मुळ्या ठेवीना, रस्त्यावर बाटल्या पडल्या त्या उचला, काही फक्त ऍक्सिडेंट झाल्यावर बाजूच्यांची माझ्या भागाव मरणाची धावत होती. ती लोकांनी कापड नेली, दगडोबा मोकळाच. पैसे द्या, ती मला आपल्याकडे नाहीत, जामीन तुमचं तुम्ही बघून घ्या. जामिनाला मग नामदेवराव म्हणले माझ्या वडिलांपर्यंत तुम्हाला यावं लागेल. म्हणले नाही या. मी असा मोकळा आहे तसा मोकळा आहे. ती दोंडबाबी काय बारीक नव्हता, चांगला खपक्या दगड होता म्हणून गोलगाठ्या. म्हणले हे जामीन ह्यालाच नेतो म्हणले घरी. नामदेवरांनी असा लुटळीत आणला तो दगड. निष्काम कितीत बरं का ह्याच्यावर सांगतो. आणला नसा कोणला देव घरात. दामाजी म्हणतो म्हणले कुठे जामीन, म्हणले देव घरात कोणला. पण चमत्कार असा झाला, नामदेवरांसारख्या महात्म्याचा त्या दगडाला हात लागला, ते दगड सोन्याचा झाला म्हण, सुवर्णमय. आणि दरवाजा उघडला आणि दामाजी पंताने बघितलं, लख प्रकाश पडला देवट्या मशालीचा. लख प्रकाश म्हणाला, लाईट जायला. महाराष्ट्रात लाईटीचं बिल वाटोळे माय बाप. लाईट कधी जाईन काय सांगता येत नाही. महाराष्ट्रातील लाईट पळाली, शेतकऱ्याची उभी पिकं जळाली, सरकारला शेतकऱ्याची किंमत अजून बी नाही कळाली. महावितरण बोर्डाकडे जी कला नाही ती कोणाकडेच नाही. कोरोनाच्या काळामध्ये एक जणाकडे एकच बल्ब पण एकच पंखा होता, त्याला महिन्याचं 1.5 लाख बिल आलं. 1.5 लाख एकाच बलाचं. तेव्हा म्हणलं एकच बल्ब राहून खाली कारखाने काय काय नेते मंडळींचे चालू आहेत, त्यांना रुपया बिल येत नाही. ही फक्त महावितरण बोर्डच कला करू शकतं मायबाप. हा एका बलावर 1.5 लाख बिल आणि कारखान्याच्या कारखाना चालू आहे त्यांना रुपया बिल नाही. त्या महावितरण बोर्डाकडे लई मोठी कला आहे. प्रकाश पडला सुवर्णमय, दगड सोन्याचा झाल्यावर दामाजी पंतानं बघितले, म्हणले हे जामीन आहे काय. मग म्हणले राहून द्या म्हणले ठेवाय आणला नाही, तो जामीन नाही, पैसे आल्यावर मोकळा करावा लागेल. आता बातमी पंचकृषीत गेली की आता ज्याच्या रानातला दगड आणला होता का त्याला कळलं आपल्या रानातले दगड सोन्याचे होत्यात. ती कसा दम काढीन, सोन्याचा दगड रान त्याच दोतराचा खोसा धरूनच नामदेवरांकडे माझ्या रानातल्या दगड चोरीला गेला, चोरी करता साधू. नामदेवराव म्हणजे चोरा चोरीचा प्रश्न नाही, माझे गुतलेत 1000 रुपये, 1000 द्या मोकळं व्हा, तुमचा तुम्ही घेऊन जा. तो मालक म्हणे द्यायच्यात किती, 1000. न्यायचा केवढा, एवढा, ते बी सोन्याचा. फायद्याचं काम आहे. दिले 1000 धरा. नामदेवरान दामाजी पंतांनी यावर हे कपडे तुम्ही विषय मिटला, जामीन मोकळा करा. मजदी ती तुटाचा दामाजी पंताचा पण आता पर्याय नाही ना. आता ज्याच्या रानातला दगड होता ती मरणाचं पापी. त्याचा हात दगडाला लागला, दगड ओरिजिनल झाला. दामाजी मग तो म्हणला नामदेवराव, आता दामाजी पण नामदेवराव म्हणले त्याला आता सिंदूर थाप, हार घाल आणि त्याची पूजा कर, ह्याच्या पलीकडे मी सांगू शकत नाही. सिद्धांत संपला. उत्तर आहे का, एवढा दगड आका सोन्याचा झाला पण त्याच्याविषयी नामदेवरांच्या अंतःकरणात मोह निर्माण झाला का नाही. याला म्हणायचं निष्काम. अपेक्षाच नाही. स्वनं नानन सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. आता इतका मोह. मी म्हणतो सोनं धातू जरूर वापरा, पण त्याच्या अतिशयोक्ती प्रदर्शन नको. पण लोकांना नुसतं दाखवायचं ना. 3 बोटात अंगठी असले तरी लग्नाच्या पंक्तीत असा बोट बुंदे आण, इकडे पाहताना पुर्यान, अरे अंगठी काढून बादली उचल. लोकांनाच अंगठ्या कुठं. सोनं जरूर घाला, स्वतःच्या आनंदासाठी घाला, दुसऱ्याला हिनवण्यासाठी घालू नका. हो, निष्काम आहेत, निश्चळ आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांची श्रद्धा, त्यांचा भाव भगवंताविषयी कमी होत नाही. पाहू नये वास. आणि म्हणून बाकीच्या देवाची भक्ती करण्याची त्यांच्या वाट बघण्याची तुकोबाऱ्या म्हणजे आमच्या वेळच येत नाहीत ना. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये निष्ठा असावी. तरुण मुलांना जाता जाता सांगणे, तुमच्या अंतःकरणात निष्ठा ठेवा धर्माविषयी, तुमच्या अंतःकरणात निष्ठा ठेवा देशाविषयी, देवाविषयी. हा, दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका, पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे सांगायला कधी मागं राहू नका. विचार उच्च ठेवा, कष्ट करणार नीती ठेवा, नम्रता ठेवा, तर तुमची लग्न होते. हा, लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयांना आले मार्केट.
हा आयनला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता. लय फोकसमध्ये सध्या. डायरेक्ट पाहुण्याला सांग आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हा मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात काय? अय बचत गट. परवा एक म्हातारी भेटली म्हणजे महाराज आमच्या मुलीला स्थळ बघा, पण आमची अट एकच की मुलाला आईबाप नको. मी म्हणलं स्थळ आहे पण त्या बी मुलाचं म्हणणं आहे की मला बी सासू सासरी नको. मग आम्ही माराव का काय? मग दुसऱ्याची मारती का काय? स्वतःचं म्हणलं की जमतंय, दुसऱ्याचं म्हणलं की नको. काय अपेक्षा मूर्खावानी. पोरांना सांगतो क्वालिटी ठेवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आर्मी भरती, निमित भरती, पोलीस खातं नाही, नोकरीला दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संकेत राहा. पुरीच्या बापाचा फोन इन कधी लग्न करायचे. क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही? ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला मागल्या उन्हाळ्यात निघाल्याला. बघितला का मोबाईलला? 1000 पोरांनी कलेक्टरवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. आता अरे तुम्हाला बायका सरकार द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय मग? काय पोर? आणि काहीच नाही करताला आमच्या पार्टीचा मेंबर व्हा माळण बुका तरी लग्न होत्या. माळण बुक्यात बी काही कमी पावर नाही. ह्या माळण बुक्याच्या जर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमले मागच्या उन्हाळ्यात. मी त्यांना पुरीच कोणी देत नव्हतं, बोंबलत फिरत होते. एक जण मला महाराज लग्न जमा, मला मी जमितो. हा काय करावं लागेल? मला कपडाला बुकान गळ्यात माळ. मला खरं सांगा जमन का? ती माळकरी व्हाय तर झाल्या बायकोच मिळत नव्हती ना. सध्या काय लय ट्रकनी नवरती होत गावागावाने. तो म्हणला माळकरी का होणं होणं पण संसार तर होईन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, माळकरी वाढतंय. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. तो मला खरं सांगा जमन का? बरं का म्हणलं जमितो आण माळ. नाही म्हणलं घातल्या कुठली काढताय तेव्हा? त्याने बारीक मण्याची माळा आणली. मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टपाऱ्या मण्याच्या माळा. एवढालच म्हणे कचाकच म्हणे की हाडकाला रुतायचं. झोपताना म्हणायचं लय रुतत ये. मी म्हणलं लग्न? हा मग रुतून द्या रुतून द्या. लग्न म्हणलं की शिच्यापच व्हायचा. बुका असा बारीक लावायचा. म्हणलं मोठा लाव आणि मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. खपक्या बोकान टपाऱ्या माळण धोतरण नेहरून टोपीन असा शुभ्र बगळा बनवला. आय 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 आय. कुठं कीर्तना गेलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग. काही दिवसांनी तीच पुढं मी माग. लोक त्याच्याच पाय पडायचे महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन संपले बी लोक इच्छे अर हे तर संघ आलेले तरी लोक म्हणायचे असून द्या पोरग माऊली संघ राहतंय, व्यसन नसन, धार्मिक आसन, आई बापाला जपित आसन, संस्कारिक आसन, माळकरी दिसतंय, बुका लावतंय, वारेकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुखाने राहीन, देऊन टाका पोरगी आला. 10 पोरांची जमिवली हेच पॅटर्न. हित जर कुणाचं जमत नसल ए निमगाव चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच फायनल करू. तुळशीचं झालं की तुमचं उरकून टाकू. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सध्या लोकांना लयच पैशावालाच नवरदेव पाहिजे अशी मानसिकता नाही. उलट ठेवू बी नका. लय पैशावाला नवरदेव आणि लय 50 एकर जमीन आहे मुलाला, पण लग्न जमविताना जर 50 एकर मुलगा जर 10 रुपयाना निघाला 5 वर्षात 1 एकर ठेवणार नाही. पण लग्न जमविताना 1/2 एकर जमीन आहे, पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. मग ते शेतकऱ्याचा असू द्या, वारकऱ्याचा असू द्या, गरीबाचा असू द्या. गरीबाच्या घरात पोरी द्याले, मोठ्याच्याच घरात द्यायचं हे डोक्यानं काढून टाका. ज्याला धर्म कळतो, ज्याला संस्कृती कळते, जो निर्व्यसनी आहे अशा यादीत बसण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. हे तरुण मुलांना विनंती. कष्ट करा, मनगटात झमक जगाला दाखवा, विचार उच्च ठेवा, गावागावामध्ये एकी ठेवा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण आपल्या धर्मासाठी, आपल्या संप्रदायासाठी, आणि आपल्या सत्यासाठी, आणि आपल्या परंपरेसाठी एक व्हायला शिका. हे गावचं खरं वैभव आहे म्हणतात. आणि या पावलावर आणि काय भगवान बाबांची सुद्धा ही शिक्षण आहे. मायबाप शिकवण आहे. वामन भाऊ असतील, हे संत महात्म्याने काय सांगितलं जगाला? शिका, संघटित व्हा, एकत्र व्हा. ही शिकवण आहे. भगवान बाबा कोणाला म्हणे? अरे 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्र, 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा, वारकरी साम्राज्याचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. ही माणसं तुम्हाला सांगतो जातीपातीच्या पलीकडे गेलेली, त्यांचे फार उच्च विचार असतात. ही जातीपातीत अडकून पडणारी माणसं त्या पात्र छत्रपतीने काय केलं? भाऊंनी सुद्धा यारे यारे लहान थोर. आणि म्हणून तर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आज रामरे. निष्ठा आहे त्यांच्या अंतकरणात, निष्काम भावना आहे, निश्चळ आहेत.
आणि त्यांच्या अंतकरणा भगवंताविषयी निर्धार आहे. आणि ह्या 4 गुणाने जो युक्त आहे, तुकोबाराय म्हणले हे 4 गुण असतील आणि देवाने त्याला जवळ घेतला नाही आणि त्याच्यावर प्रेम केलं नाही आणि त्याची उपेक्षा झाली, असं घडूच शकत नाही अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आईचा कोणी अपेक्षिला, तुका म्हणे आईचा कोणी अपेक्षिला, तुका म्हणे आईचा तुका म्हणे उपेक्षा, तुका म्हणे आईसा कोणी उपेक्षिना, तुका म्हणे आईसा नाही ऐकला ऐसा कोणी, नाही ऐकला ऐसा कोणी, नाही ऐकला ऐसा कोणी, नाही ऐकला ऐसा कोणी. निष्कामनिष्ठ विठ्ठल विश्वासी, निष्कामनिष्ठ विठ्ठल विश्वासी, निष्कामनिष्ठ नाही ऐकला कोणी, कोणी, कोणी आरा, कोणी नाही ऐकिला, नाही ऐकिला कोणी नाही ऐकिला. अभंगाच्या शेवटचे ना तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला, नाही ऐकेला ऐसा कोणी. त्याची उपेक्षा होणार नाही, असं कधी घडणार नाही आणि अशी घटना घडली असं कोणी ऐकिवाच सुद्धा नाही. फक्त निष्ठा ठेवा, निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, असा अभंगाचा भावार्थ. आवाज थोडा थोडा मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वंदनीय वडील भाऊ उपस्थित झाले, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. आमचे संजय महाराज देवकर नेहमी येत असतात. तुम्हाला ही विनंती, उन्हाळ्यामध्ये वर्धापन दिन 16 असतो, एक दिवस भेट देण्यासाठी नक्की या. अत्यंत सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडेत, अगदी नंदनवनात आल्याने वाटतं. एवढं भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झाला. हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची ताकद आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशी या ठिकाणी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. दोन्ही गायनाचे आमचे भाऊसाहेब महाराज असतील, भाऊसाहेब महाराज, वा, 2 भाऊसाहेब महाराज उपस्थित आहे, संजय महाराज, हे सर्वच मंडळी, दोन्ही मृदुंगाचार्य आदी करून सगळ्यांनी
थोडा वेळ होऊन सुद्धा आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. तुमच्या चरणावर कोटी कोटी धन्यवाद. उद्याचं जे काही नियोजन असेल ते संयोजक मंडळी सांगतील. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बाबा